100% सांगतोय नाटके करतोय साहेब. असं कसं शक्य आहे की ह्याला आठवत नाही, आत्ता आठवत नाही आणि खोटं बोलतोय ह्यो. साहेब आपल्याला ह्याने सांगितलं ह्यो कमी शिकलेला आहे. कायद्यातलं ह्याला सगळं बरोबर कळतंय. कोर्टात स्वतःची बाजू उत्तमपणे मांडतोय ह्यो. हा खेळ खेळतोय साहेब ह्यो आपल्या बरोबर मुरलेला येऊ नंबरचा. कायद्यातल्या पळवाटा ह्याला बरोबर माहिती आहेत साहेब. कायदा फार मोठा आहे, व्यापक, कॉम्प्रिहेन्सिव्ह. हा काय फसवणार आपल्याला? त्याला किती वाटा पळवाटा माहीत असू दे, त्या वाट्यावर आपल्यासारखे फार कधी उभे असतात. विसरला येतो फार नाही, लवकरच मुसके आवडू. नाइस मूव. पण तू हे जे काही सोंग घेतलंयस ना, फार काळ टिकणार नाही. लगेच तुझं पितळ उघडं पडणार आहे. तुम्ही कोण? हेच हेच जे काही नाटक करतोयस ना तू, फार काळ टिकणार नाही. आणि मलाही बघायचंच आहे तू यातून कसा वाचतोस आणि कधीपर्यंत वाचतोस. हाय साहेब, सगळेच म्हणतात माझं लग्न झालंय. अहो माझं लग्न झालेलंच नाही. कोण आहे ही लाली? कशी दिसते, कुठे काय सुद्धा माहित नाही मला. मी कशाला काय करेन? लग्नच झालं नाही माझं. तर ते लालच गेली असेल कोणाच तरी हात धरून पळून. ए तू काय बोलतोय कळतंय का तुला? स्वतःच्या बायकोबद्दल असं कसं काय बोलू शकतो तू? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोल? काय काय करताय साहेब? काय चाललंय काय तुमचं? माझ्या ताब्यात येतो. पुन्हा असं करायला ना, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अटक करीन तुम्हाला मी. वकील फेकेन तिकडे आत. चल तू इथे का रडत बसली? तू तिकडे चल, पार्किंग मध्ये गाडीत बस. लाली अगं हेच तर हवंय त्याला. बसलीस ना तू, पण अगं हे मुद्दाम करतोय, नाटक आहे त्याचे सगळे. काय म्हणायचंय तुला? अगं तो मुद्दाम करतोय, प्लॅनिंगचा भाग आहे त्याचा हा. मला नाही वाटत असं. एवढं खोटं का बोलतील ते कोर्टासमोर? उद्या जर खरं बाहेर आलं तर तेच या सगळ्यात अडकतील हे त्यांना कळत नाहीये. मला काय वाटतं माहितीये, या प्रकरणाचा त्यांना लई त्रास झालाय. त्यांना लई टेन्शन आलंय आणि या सगळ्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम झालाय. ते म्हणले त्यांचं लग्नच नाही झालं म्हणजे मला विसरले.